नमस्कार मित्रांनो, मी विक्रम टेकाडे. आज आपलं या चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो. आपण इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिपसाठी जे काही विविध इंग्रजीचे घटक आहेत, तर त्या सर्व घटकांना डिस्कस करणार आहोत. माझ्या मित्रांनो, या चॅनलवरती इंग्रजी शिकत असताना आपण महत्त्व देणार आहोत फक्त ट्रिक्सला, रूल्सला नाही. वी आर गोइंग टू लर्न इंग्लिश विदाउट रूल्स अँड ओन्ली विथ द ट्रिक्स. ओके, तर चला मग मित्रांनो, इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिप करिता असलेला पहिला घटक आज आपण इथे डिस्कस करतो आहे. त्याकरिता आपला इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिपला पहिला टॉपिक आहे रायटिंग वर्ड्स युजिंग गिव्हन क्लूज अँड कॉन्टेक्स्च्युअल मीनिंग ऑफ द वर्ड्स. माझ्या मित्रांनो, चला तर यामध्ये शक्य असणारे सर्व काही जे क्वेश्चन्स आहेत तर ते आपण इथे नमूद केलेले आहेत आणि त्या प्रश्नाची सर्व सखोल चर्चा आपण इथे करणार आहोत. सो चलो दिल थाम के बैठिए, हमारा पहला क्वेश्चन है, which of the following word is not related to the game of cricket? आपल्याला क्रिकेट हा गेम सर्वांना माहिती आहे. त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, which of the following word is not related to the game of cricket? इथे महत्वाचा फोकस करावा लागेल. is not related to, इथे दोन पद्धतीत होऊ शकतो. रिलेटेड टू द क्वेश्चन अँड नॉट रिलेटेड. सर, नॉट रिलेटेड म्हटल्या कारणाने बघा, ऑप्शन नंबर 1 दिलेला आहे विकेट. क्रिकेटशी हा शब्द रिलेटेड आहे. स्टम्प्स रिलेटेड आहे. अंपायर रिलेटेड आहे. परंतु गोल हा शब्द क्रिकेट या गेमशी अजिबातही रिलेटेड नाही. फुटबॉल किंवा हॉकी या दोन खेळांशी गोल हा शब्द रिलेटेड असेल. म्हणून ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 3 हे तीनही शब्द क्रिकेटशी रिलेटेड आहेत, परंतु गोल नाही. म्हणून याचा ऑप्शन नंबर 4 हे उत्तर करेक्ट असेल. मित्रांनो, आपला आजचा दुसरा क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स. सेंटेन्स दिलेला आहे, द डॉग इन द पिक्चर इज, या चित्रातलं कुत्र आहे काय करतंय, तर त्याच्यासाठी रनिंग विथ द कॅट, चेसिंग द कॅट, प्लेइंग विथ द कॅट, वॉकिंग विथ द कॅट. रनिंग ते धावत आहे, चेसिंग पाठलाग करत आहे, प्लेइंग खेळत आहे, वॉकिंग चालत आहे किंवा फिरत आहे. मित्रांनो, ऑप्शन नंबर 1 म्हणतोय रनिंग विथ द कॅट. विथ मीन्स सोबत सोबत ते धावत आहे का. चेसिंग मीन्स द पाठलाग करणे, ते कुत्र त्या मांजरीचा पाठलाग करतंय का. प्लेइंग ते कुत्र मांजरीसोबत खेळतंय का की चालतंय. या चारही ऑप्शन्सचा विचार केला असता आपल्याला चित्रामध्ये दिसतंय मांजर समोर धावतीये आणि कुत्र मात्र त्याचा मागून पाठलाग करतोय. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 हे त्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. ऑप्शन नंबर 1 रनिंग विथ द कॅट, ते कुत्र मांजरी सोबत धावत नाहीये, त्यामुळे हे उत्तर चुकीचं होईल. ऑप्शन नंबर 3 प्लेइंग विथ द कॅट, ते खेळत नाहीये, ते एकमेकांच्या मागे धावतायत, ते कुत्र त्याचा पाठलाग करतायत. त्या कारणाने ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन नंबर 4 वॉकिंग विथ द कॅट, ते चालत नाहीये. सो ऑप्शन नंबर 2 विल बी द करेक्ट आन्सर, चेसिंग द कॅट. Our next question is there, select two words for the person who makes people laugh in the circus. सर्कस मध्ये माणसांना हसवण्याचं काम कोण करतं, तर बघा इथे 4 शब्द दिले आहेत. चारही शब्द सर्कस शी रिलेटेड आहेत. रिंग मास्टर, क्लॉwn, जगलर आणि जोकर. रिंग मास्टर हा प्राण्यांचे खेळ दाखवण्याचं काम करतो. क्लॉन हा क्लॉन मीन्स द जोकर, क्लॉन मीन्स द विदूषक, हा लोकांना हसवण्याचं काम करतोय. म्हणजे ऑप्शन नंबर 2 ज्या पर्यायामध्ये दिलेला आहे ते उत्तर करेक्ट असणार आहे. मग खाली जर आपण विचार करतोय तर पहिल्या ऑप्शन मध्ये ऑप्शन नंबर 2 दिलेला आहे, दुसऱ्यामध्ये 2 आहे, सी मध्ये पण 2 आहे आणि डी मध्ये मात्र 2 हा ऑप्शन दिलेला नाही. म्हणजेच डी हा ऑप्शन प्रथमतः चुकीचा ठरेल. मग आता तरीही इथे टाय अप झालेला आहे. ऑप्शन नंबर ए, बी
आणि सी मध्ये. मग आता पुढे जाऊया. ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेला आहे जगलर. जगलर हा अपने हाथों की कलाबाजी दिखाने का काम जगलर करता है, इसीलिए वह ऑप्शन में नहीं आएगा. सो जोकर एंड द क्लॉन मीन्स ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4 इथे आपल्याला करेक्ट आन्सर दाखवत आहे ऑप्शन नंबर सी. सो ऑप्शन नंबर सी विल बी द करेक्ट आन्सर ओवर हियर. Our next question is there. Rearrange the letters and names the things you wear in the winter. माझ्या मित्रांनो, इथे दिलेला जो हा शब्द आहे तर हा काय करतोय, हा जम्बल्ड वर्ड आहे. त्यातले सगळे लेटर्स प्रॉपरली अरेंज केलेले नाहीत. मग आता उत्तर देत असताना त्या शब्दांना त्या लेटर्सला प्रॉपरली अरेंज करायचं आणि नंतर त्याचा आन्सर ऑप्शन मध्ये शोधायचं सोडून द्या. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, विंटर म्हटल्याबरोबर आपल्याला ऑप्शन नंबर 1 WEASTER मिनिंगलेस सोडून द्या त्याला. रेनकोट मला माहिती आहे रेनकोट हा रेनी सीझन मध्ये वापरला जातोय. ऑप्शन नंबर 2 विल बी द इनकरेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर 3 SWEATER. ऑप्शन नंबर 4 SWESTEAR. ऑप्शन नंबर 3 वरती स्वेटर दिलेला आहे. ऑप्शन नंबर 4 वरती स्वेस्टर दिलेला आहे. आता आपल्याला विचार करावा लागेल विंटर मध्ये आपण स्वेटर घालतोय की विंटर मध्ये आपण स्वेस्टर घालतोय. फक्त स्पेलिंग मिस्टेक करून त्यांनी आपल्याला फसवण्याचा प्रयत्न केलाय. परंतु सद्सद विवेक बुद्धीचा वापर करून आपल्याला ऑप्शन नंबर 3 हे उत्तर द्यावं लागेल आणि आपलं जो एक गुण आहे तो आपल्याला इथे सिक्युअर करावा लागेल. सो करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर 3 स्वेटर. नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द ऑड मॅन आउट फ्रॉम द ऑप्शन्स. ऑप्शन नंबर 1 रेड. ऑप्शन नंबर 2 कलर. ऑप्शन नंबर 3 येलो. ऑप्शन नंबर 4 ब्लू. माझ्या मित्रांनो, सोपी आणि सहज एक गोष्ट आहे. रेड, येलो आणि ब्लू हे सर्व कलर्सचे नाव आहेत. या सर्वांना कॉमनली आपण काय म्हणतो तर कलर, म्हणजेच रेड, येलो आणि ब्लू हे सगळे एका कॅटेगरीत बसत असल्या कारणाने इथे ऑप्शन नंबर 2 कलर हा एक ऑड वर्ड तिथे आपल्याला मिळतोय. सो ऑप्शन नंबर 2 कलर विल बी द करेक्ट ऑप्शन. माझ्या मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन है फाइंड द वर्ड्स दैट इज नॉट रिलेटेड विद द टेस्ट. सबसे पहले तो हमें देखना पड़ेगा कि रिलेटेड वर्ड पूछा है या नॉट रिलेटेड वर्ड पूछा है. सो देखिए यहाँ पे नॉट जो है तो नॉट होने के कारण टेस्ट से रिलेटेड जो शब्द नहीं है वह हमारा आंसर बनेगा. सो टेस्ट, टेस्टी, लाउड, डेलिशियस एंड यमी. टेस्टी डिश, डेलिशियस डिश, यमी मॅगी. मग लाऊड काय करायचं, लाऊड मॅगी होणार आहे का, लाऊड फ्रूट होणार आहे का, नाही. सो लाऊड हा शब्द साऊंडशी रिलेटेड आहे, त्या कारणाने इथलं करेक्ट ऑप्शन होणार आहे ऑप्शन नंबर 2 लाऊड. हा चुकीचा पर्याय आहे, हा शब्द त्याला रिलेटेड नाही, म्हणून इथे उत्तर मात्र करेक्ट आपलं ऑप्शन नंबर 2 लाऊड असेल. सो अवर नेक्स्ट क्वेश्चन इज देयर. पुन्हा तोच क्वेश्चन आहे, फाइंड द ऑड मन आउट. देखिए क्या बोलता है, गम बूट्स, शूज, सॉक्स अँड सँडल्स. 3 गोष्टी पायात घालायसाठी दिलेल्या आहेत आणि एक जे आहे तर 3 गोष्टी आपण 4ही गोष्टी पायात घालायच्या. गमबूट्स, शूज, सँडल्स अँड सॉक्स पण. परंतु काही ज्या गोष्टी आहेत त्या लेदर पासून बनलेल्या आहेत. जसं सँडल लेदरनी बनलेली आहे, शूज लेदरचा बनलेला आहे, गमबूट्स लेदरचा बनलेला आहे, परंतु सॉक्स मात्र हा क्लॉथ मटेरियल आहे. सो ऑप्शन नंबर सी विल बी द इनकरेक्ट ओव्हर हियर. सो ऑड वन आउट आपला निघेल सॉक्स. Our next question is that choose 2 words for the person who writes books. Books
लिहित असलेले 2 व्यक्ती आपल्याला इथून निवडायचे आहेत. एडिटर कशाचं काम करतोय, रायटर कशाचं काम करतोय, ऑथर कशाचं काम करतोय आणि क्रिएटर कशाचं काम करतोय. एडिटर मीन्स द संपादक. हा शब्द वृत्तपत्राशी रिलेटेड आहे. वृत्तपत्राला एडिटर असेल. एखादा व्हिडिओ आहे, त्यालाच प्रॉपरली सेट करणारा जो व्यक्ती आहे, तर त्याला आपण एडिटर म्हणूया. आपल्याला बुक्स लिहिणाऱ्या लोकांना काय म्हणता येईल हे शोधायचं आहे. सो ऑप्शन नंबर 2 आपल्याला म्हणतोय रायटर, हा करेक्ट आन्सर आहे. ऑथर, लिखाण काम करणाऱ्या व्यक्तीला रायटर आणि ऑथर. विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स इज ऑड. बघा इथे सगळ्या ॲनिमल्सचे नावं दिलेले आहेत आणि समोर त्यांचे साऊंड इथे दिलेले आहेत. मग कॅट्स फर, कॅटचा जो आवाज असतो त्याला फर म्हणतात. क्लाउस रोअर, ऑल्स ओर. रोअर हा जो साऊंड आहे तर तो टायगरचा आहे. लॉयनची जे डरकाळी ज्याला म्हणतो आपण तर तो लॉयन्स रोअर, लॉयन्स रोअर. सो तर इथे ऑड वन आउट आपल्याला ऑप्शन नंबर 2 बघायला मिळेल. तरी पण आपण पुढे जाऊया. मंकीज चॅटर, मंकीज चॅटर. मंकीजचा जो साऊंड आहे त्याला चॅटर सुद्धा म्हणतात. फ्रॉग्स क्रॉक, ऑप्शन नंबर 4 सुद्धा करेक्ट आहे. सो ओनली द ऑल्स रोअर, ऑप्शन नंबर 2 इज इनकरेक्ट आन्सर. सो ते इनकरेक्ट पेअर आहे, परंतु इथचं जे करेक्ट आन्सर आहे ते असेल ऑप्शन नंबर 2. राईट द प्रॉपर रिलेटेड वर्ड विथ द टेस्ट. आता टेस्ट करायची आहे तर हँडनी टेस्ट करणार का? ऑप्शन नंबर 2 हँड आहे. ऑप्शन नंबर 3 आहे माउथ, तोंडाने टेस्ट करणार. ऑप्शन नंबर 4 स्टमकनी टेस्ट करणार. ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4 ऑलरेडी ते तर आपल्याला कॅन्सलच करायला लागतील, ते रॉंग होतील. कारण आपण चव घेतोय, टेस्ट करतोय ती हाताने नाही आणि ती आपण स्टमकनी नाही. आपण हाताने जो फूड मटेरियल आहे तर तो इनटेक करू शकतो, आपण त्या माउथ पर्यंत पोहोचवू शकतो. परंतु टेस्ट करण्याचं काम हे ऑप्शन नंबर 1 टंगच आहे. सो करेक्ट आन्सर इथे होईल ऑप्शन नंबर 1 टंग. टीथ आर व्हाईट, टीथ आर व्हाईट, टीथ आर व्हाईट काय दिलेलं आहे? टीथचे रंग दाखवलेला आहे, टीथचा रंग दाखवला आहे. सो स्काय इज ब्लू, रेड, पर्पल, ब्लॅक. स्काय इज रेड, पर्पल, ब्लॅक. सो काय असेल? करा, गेस करा. एकदम सोपं उत्तर आहे. सो येस, ऑप्शन नंबर, त्या कारणाने बघा ऑप्शन नंबर 2 मध्ये दिलेला आहे BIN बिन. व्हॉट इज मीन बाय द BIN बिन? BIN बिन म्हणजेच डबा. ही हॅज गॉन आउटसाइड, तो बाहेर गेला. काय शोधायला? डबा शोधायला. BEAN बिन, बिन म्हणजे शेंगा. मग तो बाहेर शोधायला काय गेलाय? डबा शोधायला गेलाय की शेंगा शोधायला गेलाय? ॲज ही वॉन्टेड टू थ्रो अ बिन, की जेव्हा त्याला काय फेकायचं होतं? शेंगा फेकायच्या होत्या. ओके, सो ऑप्शन नंबर 2 विल बी द करेक्ट आन्सर ओव्हर हियर. ही हॅज गॉन आउटसाइड टू फाइंड अ बिन, तो बाहेर डब्बा शोधायला गेला. ॲज ही वॉन्टेड टू थ्रो अ बिन, की जेव्हा त्याला काय फेकायचं होतं? शेंगा फेकायच्या होत्या.